नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, या कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो, तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असतो. प्रेक्षक हो, आजचा आपला हा भाग काहीसा विशेष आहे आणि या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे आज आपण 2 विषयांवर चर्चा करणार आहोत आणि ते सुद्धा 2 वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत. तरी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण इंटरस्टिशियल लंग डिसीज या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि प्रेक्षक हो, आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिल्या विषयाला सुरुवात करूया. आपल्या कार्यक्रमाचा पहिला विषय आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. पुन्हा एकदा बघावा विषय, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. प्रेक्षक हो, आज 10 सप्टेंबर म्हणून आज आपण हे साजरा करतो आहे आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीक्षा कांबळे मॅडम. मॅडम नमस्कार, मी तुमचं आरोग्य संपदामध्ये स्वागत करते. प्रेक्षकांनो, डॉक्टर दीक्षा यांचा थोडक्यात परिचय म्हटला तर या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त लाईफ कोच आहेत, तसेच त्या क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आणि रेकी मास्टर आहेत. डॉक्टर दीक्षा यांना जवळपास या क्षेत्रात 7 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे काम जगभरात पसरलेले आहे. नैराश्य, चिंता, आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून ते नातेसंबंध आणि आरोग्याच्या विविध समस्यांचे समाधान डॉक्टर दीक्षा करतात. त्या मनाच्या शरीराशी जोडलेल्या संबंधांना महत्त्व देतात आणि मनाच्या शरीराशी आत्म्याच्या सर्व स्तरांवरती काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे, जेणेकरून या सर्वांशी संबंधित रोग ते मुळापासून नष्ट करू शकतील. तर डॉक्टर दीक्षा, आज आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. आज आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. तर डॉक्टर दीक्षा, माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या विचारामध्ये असते, जेव्हा तिला असं वाटतं की आपण आत्महत्या करावी किंवा आत्महत्येला प्रवृत्त व्हावं, तर तेव्हा तिची मानसिकता कशी असते? जेव्हा कोणती पण व्यक्ती स्युसाईड करायचे आहे असं विचार करत असते, जनरली ती व्यक्ती ईदर क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असते किंवा सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर म्हणजे दारू, सिगरेट याचं व्यसन खूप प्रमाणामध्ये त्याला लागलेलं असतं. सो डिप्रेशनच्या केसेसमध्ये एक सेन्स ऑफ होपलेसनेस, हेल्पलेसनेस खूप जास्त, नैराश्य त्या व्यक्तीला फील होत असतं. त्याबरोबरच भूक लागत नाही, झोप येत नाही, सतत एक अशी भावना मनात असते की आपण लोकांसाठी, आपले जे जवळचे लोक आहेत एस्पेशली, त्यांच्यासाठी आपण एक खूप मोठं बर्डन आहोत आणि आपल्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. त्याबरोबरच सेल्फ एस्टीम, सेल्फ वर्थ म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं ते खूपच जास्त प्रमाणामध्ये कमी झालेलं असतं. खूपदा मानसिकता नैराश्याच्या, होपलेसनेसची असली तरी खूपदा या लोकांकडे बघून समजत नाही की प्रोबेबली आत त्यांना हे सगळं फील होत आहे. कारण खूपदा लोक आपले इमोशन्स मास्क करतात, चेहऱ्यावर त्यांच्या खूप मोठी स्माइल असते, पण आत मानसिकदृष्ट्या या सगळ्या फिलिंग्स, भावना थ्रू ते जात असतात. आणि हे तर आपण मानसिकतेबद्दल विचार केला, तर त्या व्यक्तीने स्वतः कसं ओळखावं की मी ह्या विचारांकडे जातोय किंवा आता माझ्या जे विचार चालू आहे त्याची पुढची स्टेप नैराश्य असणार आहे? सो जनरली लोकांना समजत नाही की ते हळूहळू क्लिनिकल डिप्रेशनमध्ये जात आहेत. नंबर 1 रिझन बीइंग की आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे एवढं जास्त अवेअरनेसच नाही आहे मेंटल हेल्थबद्दल. सो फॉर एक्झाम्पल आपण जिममध्ये जातो तर आपल्याला माहिती असतं की कोणते एक्सरसाइज करायचे आहेत म्हणजे माझे ॲब्स क्रिएट होतील. पण समज मला माझ्या इमोशनल हेल्थची काळजी घ्यायची आहे तर रोज सकाळी उठून मे बी मी स्वतःला विचारायला पाहिजे आज मला काय भावना
फील होत आहेत हे एक प्रायोरिटी नसतेच. म्हणून जनरली स्पीकिंग लोकांना जेव्हा ते क्लिनिकल डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना सुसाइडल फील होत आहे हे नाही समजत जनरली. हावेवर कोणकोणते टेलटेल साइन्स असतात, जसं फॉर एक्झाम्पल सडनली एक अशी फिलिंग येते की मला जगायचं नाही आहे. तुम्ही प्लॅन करायला लागता वेगवेगळे वेज की मला माझं जीवन कसं त्याचा अंत करायचा आहे. त्याबरोबरच जसं मी सांगितलं एक बर्डनची फिलिंग येते आणि बिहेवियर थ्रू पण लोक मे बी स्वतःचे विल साईन करायला लागतात. खूप रेकलेस बिहेवियर्स करायला लागतात, जसं खूप स्पीड ड्रायव्हिंग करत आहेत किंवा सेल्फ हार्म बिहेवियर दिसायला लागतं, जसं मे बी स्वतःचं रिस्ट स्लिट करणं, या सगळ्या गोष्टी. आणि सतत इवन गमतीमध्ये पण ते मे बी असं बोलतील की अरे मी नसलो तर तुम्हा सगळ्यांना काय फरकच पडणार नाही. सो दीज आर सम वेज की त्या व्यक्तीला पण समजू शकतं की अरे मी जे ह्युमरमध्ये गोष्टी बोलत आहे प्रोबेबली देर इज सम ट्रूथ बिहाइंड इट. आणि आपण ॲज त्यांचे लव्ड वन्स जे आहोत आपण पण याच्यानी समजू शकतो की मे बी हा जो व्यक्ती आहे मानसिकदृष्ट्या त्याला खूप जास्त त्रास होत आहे आणि ही ऑर शी माइट बी कॉन्टेम्प्लेटिंग सुसाइड. ओके. म्हणजे जसं एखादी व्यक्ती स्वतः हे समजू नाही शकत की मी नैराश्याकडे जाते, पण त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी जर बारीक लक्ष दिलं किंवा व्यवस्थित ध्यान दिलं त्यांच्याकडे तर समोरच्या आसपासच्या व्यक्तींना समजू शकतं की ही व्यक्ती नैराश्याकडे जाते. तर जेव्हा एखादी व्यक्ती निराशेत जाते म्हणजे आपण जे डिप्रेशन म्हणतो, कारण ह्याच गोष्टीमधून मग पुढे आत्महत्येचा विचार किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात, तर मग अशा व्यक्तींसाठी आपण कशा प्रकारचे ट्रीटमेंट देतो? ओके. सो सर्वात आधी मी हे म्हणेन की मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थ हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ॲज इम्पॉर्टंट ॲज फिजिकल हेल्थ. सो जस्ट लाईक समज उद्या कोणाचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही बसून स्वतः उपचार करायला जाणार नाही. इन द सेम वे कोणाला मानसिक त्रास होत असेल तर असं म्हणणं की अरे मी काउन्सिलिंग करतो, मी छान बोलतो, तर मी जाऊन याचं काउन्सिलिंग करतो आणि याला बरं वाटेल, किंवा मी जाऊन याला म्हणेन की अरे तू फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग कर, सगळं ठीक होऊन जाईल, अशा गोष्टी बिलकुल करायच्या नाही आहेत. मानसिक रोग, मानसिक आजार हे एक खूप गंभीर विषय आहे आणि त्याला तसंच ट्रीट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो सर्वात आधी जेव्हा तुम्ही या सगळ्या सायन्स तुमच्या लव्ड वन्समध्ये बघता तेव्हा मेडिकल हेल्प घेणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही इदर एका सायकोथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्टकडे किंवा सायकायट्रिस्टकडे त्यांना नेऊ शकता. दॅट इज द फर्स्ट स्टेप. आणि त्यानंतर जे डॉक्टर असतील ते तुम्हाला सांगतील की व्हॉट इज सपोज टू बी डन. समज डिप्रेशन खूप टाईमपासून आहे, जसं 1-2 वर्ष झाली आहेत, दिस मीन्स डिप्रेशन क्रोनिक झालं आहे, तर त्या केसमध्ये औषधं घेणं बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण डिप्रेशनचं कसं असतं ना की डिप्रेशनमध्ये सेरोटोनिन, डोपामिन हे आपले जे 2 न्यूरो ट्रान्समिटर्स असतात त्याचं प्रमाण खूप जास्त कमी होऊन जातं. नॅचरली हे प्रमाण नॉर्मल असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सेन्स ऑफ हॅपीनेस सतत फील होत असतो. हावेवर डिप्रेशनमध्ये जे नॉर्मल प्रमाण असतं त्याच्यापेक्षा ते खूप जास्त खाली जातं. तर त्याला नॉर्मल्सीमध्ये आणायला इम्पॉर्टंट असतं की तुम्ही औषध उपचार करायला पाहिजे. हावेवर नॉर्मल समज ॲडिक्वेट असतं टू मेक यू फील हॅपी, पण आत्ता ते नॉर्मलमध्ये नाही आहे, तर फक्त औषधं घेऊन फायदा होत नाही. त्याच्याबरोबर सायकोथेरपी, काउन्सिलिंग हे एका क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे जाऊन करणं दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण फक्त एक मशीन नाही आहोत की एक आपण पिल घेतली, स्विच ऑन केला आणि आपण सडनली हॅपी होऊन जाऊ. तो रूटपासून काढण्यासाठी कोणते रूट कॉजेस आहेत ज्याच्यामुळे या व्यक्तीला डिप्रेस्ड फील होत आहे, दॅट बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मे बी रूट कॉज हे आहे की लहानपणी काहीतरी त्यांच्याबरोबर ट्रॉमा झाला आहे, दॅट्स द रिझन त्यांना एवढं डिप्रेस्ड फील होत आहे आणि सडनली आत्ता 20-30 वर्षानंतर तो ट्रॉमा ॲक्टिवेट झाला आहे, अजूनपर्यंत तो सप्रेस्ड होता. ऑर मे बी करंटली ते डिवोर्स थ्रू जात आहेत
मे बी कोणत्या तरी लव्ड वन्सची डेथ झाली आहे आणि त्यांचं माइंड ते कॉम्प्रिहेंड नाही करू शकत आहे. सो म्हणून एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ज्यांनी हे शिक्षण घेतलं आहे इज द बेस्ट पर्सन आणि एक्सपर्ट टू डील विथ इट. म्हणून स्वतः त्याचा उपचार करायला जायचा नाही. आणि डेफिनेटली त्यांना अशा गोष्टी तर बिलकुल नाही म्हणायच्या की अरे तू हे सगळं अटेन्शनसाठी करत आहेस किंवा हे नाटक करणं बंद कर. जस्ट लाईक एक व्यक्तीला समज फ्रॅक्चर झालं असेल, आपण त्याला असं कधी बोलणार नाही की तू असा काय बसलायस तर उठ, तू नाटक करतोयस. इन द सेम वे एक व्यक्ती जो डिप्रेशनमध्ये आहे, त्याला सुसायडल फील होत आहे, त्याला असं म्हणणं की अरे तू सतत असा थकलेला डिप्रेस्ड काय असतो, तुला बघून आम्हाला डिप्रेशन येतं, दॅट इज व्हेरी व्हेरी इनसेन्सिटिव्ह आणि त्याच्याने तुम्ही ॲक्च्युली अजून प्रॉब्लेम वर्सन करत आहात. नक्कीच. प्रेक्षक हो, आपल्याला ह्या चर्चेतून असं लक्षात आलं आहे की डिप्रेशनची कारणंही वेगवेगळी असू शकतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्यामध्ये जाते तर तेव्हा त्यांनी एका काउन्सिलरचा आणि डॉक्टरकडे नक्की जायला पाहिजे. आपण चर्चा पुढे कंटिन्यू ठेवू, परंतु आपल्याला एक फोन आला आहे विजय पाटील पालघरवरून. सर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. दुसरा प्रश्न आहे शारीरिक, मानसिक आणि ऐच्छिक अवस्था यांचे विश्लेषण करा आणि स्व, परिवार आणि समाज यांचे सहकार्य कसे या संदर्भात कसे असते. ओके ओके ठीक आहे. सो मला हा प्रश्न बरोबर समजला आहे. तर हे बेसिकली फॅमिली आणि आपले जे सोशल सेटिंग्ज असतात हे काय रोल प्ले करतात मानसिक आरोग्य जपण्यासाठी हा होता. ओके. सो याच्याबद्दल मी थोडंफार सांगते. सो जसं मी आधी पण बोलले की आपण मनुष्य एक मशीन नाही आहोत, राईट. आपल्याला वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. जसं आपलं फिजिकल हेल्थ. सो फिजिकली समज लोकांना कोणता आजार असेल तेव्हा पण खूपदा त्यांच्या सेकंडरी सिम्पटम्समध्ये डिप्रेशन फॉर्म होतं किंवा कोणत्या व्यक्तीला कोणता टर्मिनल डिझीज झाला असेल जसं की कॅन्सर किंवा एड्स. सो त्या केसेसमध्ये पण डिप्रेशन ॲज अ सेकंडरी सिम्पटम, ॲज अ सेकंडरी डायग्नॉसिस खूपदा दिसतं. सो दॅट इज वन फॅक्टर. तुमची फिजिकल हेल्थ कशी आहे, फिजिकली हाऊ फिट यू आर. ओके. त्याच्याबरोबर दुसरं तुमचं सोशल सेटिंग. प्रोबेबली तुम्ही ॲज अ व्यक्ती स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्ही ज्या सोशल सेटिंगमध्ये राहत आहात, जशी फॉर एक्झाम्पल माझी एक क्लायंट आहे, शी इज फ्रॉम इंडिया, अ व्हेरी गुड लॉयर आणि आय थिंक 2-3 years बॅक त्या कॅनडाला शिफ्ट झाल्या. कॅनडाला शिफ्ट झाल्यानंतर शी वॉज ऑल्सो गोईंग थ्रू अ डिवॉर्स आणि त्याच्याबरोबरच शी ऑल्सो हॅज अ डॉटर आणि त्या रेसिझम खूप फेस करत होत्या. तर अदरवाईज शी वॉज ट्राईंग टू बी स्ट्रॉंग, पण सर्कमस्टॅन्सेस असे होते जे सोशल सेटिंग होतं त्याच्यामुळे सतत त्यांना नैराश्य फील होत होतं, एकटेपणाची भावना फील होत होती. तर त्या स्ट्रॉंग आहेत, त्यांना कोपिंग मेकॅनिझम्स या सगळ्या पण येत आहेत, राईट, जे आपण सायकोथेरपी थ्रू शिकतो. बट बिकॉज ऑफ सोशल सेटिंग हेल्दी नसल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होत होता. कारण ज्याला आपण एक सपोर्ट सिस्टीम म्हणतो ते क्रिएट होत नव्हतं. ओके. त्याबरोबरच आपलं जे फॅमिली एन्व्हायरमेंट असतं दॅट ऑल्सो प्लेज अ ह्यूज रोल. समज फॅमिलीमध्ये आपण सतत क्रिटिसिझम ऐकला आहे, सतत आपले आई बाबा किंवा आपला जो स्पाऊस आहे तो आपल्याला टोचून बोलतो किंवा क्रिटिसाइज करतो, हे सतत जेव्हा आपण फेस करतो तेव्हा त्रास होतो. आणि जस्ट लाईक ऑन अ फिजिकल लेवल, समज सतत मला इकडे इंजरी होत आहे तर आफ्टर अ पॉइंट मला ब्लिडिंग होईल. इट्स द सेम थिंग विथ मेंटल हेल्थ. सो या सगळ्या गोष्टी प्ले अ ह्यूज रोल आणि दॅट इज द रिझन वेस्टर्न कल्चर इज अ लॉट अबाउट इंडिव्हिज्युअलिटी, राईट. बट ईस्टर्न कल्चरमध्ये जे आपल्याकडे एक सेन्स ऑफ कम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते फॉस्टर करणं इज व्हेरी सिग्निफिकंट. आपलं सामाजिक जे आहे ते आपल्या मानसिक म्हणजे मानसिक याच्यावर खूप जास्त प्रभाव पाडून आहे आपल्या भारतामध्ये. तर नक्कीच एखाद्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती सामाजिक गोष्टींचा परिणाम नक्कीच होतो. तर सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल.
आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. जसं आपण आता बघितलं की एखाद्या व्यक्तीच्या मनात काय विचार चालू असतात जेव्हा तो आत्महत्याकडे जातो. त्याच्यानंतर आपण त्याचे लक्षणं बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं की आसपासच्या लोकांनी ते कसं ओळखावं आणि आपण बघितलं की उपाय काय असतात. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या गोष्टीला प्रतिबंध कसा घालावा. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अशा काय गोष्टी कराव्या की ज्याच्यामुळे जे नैराश्य आहे किंवा जे डिप्रेशन आहे ते येणारच नाही. म्हणजे व्यक्तींनी काय उपाययोजना असं कराव्यात असा माझा प्रश्न आहे. सो एक मला गोष्ट आधी सांगायला आवडेल की बिकॉज आपण ह्युमन बिंग्स आहोत, मनुष्य आहोत, बरोबर. तर हे तर कधीच नाही होऊ शकत की आपल्याला नैराश्य कधी आपण अनुभवणारच नाही किंवा आपल्याला अँझायटी कधी फीलच होणार नाही. ही फील होईल. पण समज आपण आपल्या इमोशनल हेल्थची काळजी घेतो तेव्हा त्याचं रूपांतर क्लिनिकल डिप्रेशनमध्ये नाही होणार. सो याच्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो. सर्वात आधी एक तुम्ही रूटीन बनवा की रोज सकाळी उठून तुम्ही जर्नलिंग प्रॅक्टिस करता. जर्नलिंग प्रॅक्टिस करणं म्हणजे काय असतं, एका बुकमध्ये तुम्हाला जे पण भावना फील होत आहे ते तुम्ही लिहिता किंवा तुम्ही स्वतःला रोज विचारता की आज मला काय फील होत आहे. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, रोज ॲटलीस्ट 20 मिनिट्स ध्यान करणं. ज्याचा अर्थ आहे तुम्ही आपले डोळे बंद करा आणि 20 मिनिट फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या. याच्याने माइंड एम्प्टी होणं आणि आपलं जे खूप जास्त अटॅचमेंट असतं आपल्या थॉट पॅटर्नशी, इमोशन्सशी, ते पण कमी होऊन जातं. दॅट इज द सेकंड थिंग. थर्ड, एक आपली सपोर्ट सिस्टम निर्माण करा. मेक इट अ पॉइंट की देर इज ॲटलीस्ट वन पर्सन ज्याला तुम्ही आपल्या मनातल्या गोष्टी सांगता. आणि फोर्थ थिंग, ही खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे की आपण समज स्ट्रॉंग असू तर आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगणार नाही. आणि दॅट इज वन ऑफ द मेन रिझन्स की सुसाईडचं रेट हे पुरुषांमध्ये 5 टाइम्स जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू विमेन. तर हे बिलकुल खरं नाही आहे. द साइन ऑफ स्ट्रेंथ इज की जेव्हा आपण हे एक्सेप्ट करतो की मला आता ओके नाही वाटत आहे आणि मला कोणाची तरी गरज आहे आणि आपण जाऊन त्यांच्यासमोर ओपन अप करतो, ती ॲक्च्युली ट्रू स्ट्रेंथ असते. तर तुम्ही पुरुष असू दे की तुम्ही यू आर अ वुमन, तुम्ही प्लीज जाऊन ओपन अप करा. आणि हे जे पण मिथ्स आहेत की मर्द को दर्द नहीं होता, मेन डोंट क्राय, हे स्टुपिड आहेत. तुम्ही प्लीज रडा, तुम्ही प्लीज स्वतःला एक्सप्रेस करा. आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट वे की तुम्ही आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेऊ शकता, तुमचं इमोशनल हेल्थ रेग्युलेट करू शकता. नक्कीच. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये त्याचं कुटुंब खूप महत्त्वाची जबाबदारी निभावतं. नक्कीच आपण आता म्हणजे सर्वांना आवाहन करू की सर्वांनी एकमेकांसोबत राहावे आणि आपलं व्यक्त व्हायला शिकावे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट तर हेच आहे की जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही तोपर्यंत तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहणार नाही. तर जसं मॅडम तुम्ही उपाय सांगितले होते की आपण एकतर डॉक्टरांकडे जाऊ शकतो किंवा काउन्सिलरकडे जाऊ शकतो. तर मला याच्याबद्दल अजून एक गोष्ट माहिती आहे की जसं आपण हिप्नोथेरपी किंवा संमोहन क्रिया किंवा रेकी ही अशी एक प्रक्रिया आहे. तर याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. ओके. सो जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीबरोबर बोलत असतो, त्याला एक सेन्स ऑफ सपोर्ट क्रिएट करतो आणि त्याबरोबरच आपण त्याला टॉक थेरपी बोलतो, पण ते शास्त्र वेगळं असतं की हळूहळू आपण त्यांना कोपिंग स्ट्रॅटेजीज सांगतो आणि वी ब्रिंग दॅट पर्सन आउट ऑफ त्यांचा जो इश्यू आहे तो. हावेवर हिप्नोथेरपी जी आहे, क्लिनिकल हिप्नोथेरपी आहे, आय प्रॅक्टिस क्लिनिकल हिप्नोथेरपी. सो त्यामध्ये आपण जे मूळ कारण असतं डिप्रेशनचं किंवा स्युसाईडचं तिथे इन अ शॉर्टर स्पॅन ऑफ टाईम जाऊ शकतो. आता हे कसं, सो बघा आपल्या मनाचे 2 भाग असतात, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आत्ता सगळे प्रेक्षक किंवा तुम्ही मी जे बोलत आहे ते ऐकत आहात, ते ॲनलाइज करत आहात आणि मे बी विचार करत आहात की हां मी याचं हे अप्लाय करीन, हे अप्लाय करीन. हे तुमचं कॉन्शियस माइंड आहे जे ॲक्च्युली 10% ऑफ तुमचं ओव्हरऑल फंक्शनिंग रेग्युलेट करतं. हावेवर तुम्ही ऐकताना तुमचं डायजेशनची प्रक्रिया,
तुमचं हृदय, तुमचं ब्रेन हे सगळं आता पण चालत आहे. समज मी आता तुम्हाला सांगेन की तुमचं हृदय तुम्ही थांबवा किंवा डायजेशन प्रक्रिया थांबवा, तुम्ही नाही थांबवू शकाल, कारण ते तुमच्या सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस माइंडनी कंट्रोल होत आहे, जे ओव्हरऑल 90% ऑफ फंक्शनिंग कंट्रोल करत असतं. हे तुमचे बिलीफ सिस्टम्स, तुमच्या मेमरीज, ट्रॉमा, त्याच्याबरोबर तुमची सुसायडल टेंडन्सीज आहेत का, या सगळ्या गोष्टी, किंवा डिप्रेसिव्ह टेंडन्सीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये स्टोर्ड असतात. आता जनरली बोलताना आपण आपला अनकॉन्शियस माइंड ॲक्सेस नाही करू शकत. जसं फॉर एक्झाम्पल, समज मला खूप राग येत असेल आणि मी डिसाईड पण केलं की अरे आजपासून मी नाही रागवेन, पण जेव्हा राग येतो आपल्याला ते रिअलाइज होत नाही, ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. ओके, इन द सेम वे आपण असं डिसाईड पण केलं की आता मला डिप्रेस नाही व्हायचं आहे, पण त्याची जी कारणं असतात बिकॉज ते अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात, ते आपल्याला कंट्रोल करता येत नाही. सो हिप्नोथेरपी एक असं टूल आहे की आपण डायरेक्टली अनकॉन्शियस माइंडला ॲक्सेस करतो थ्रू त्याला इंडक्शन टेक्निक्स म्हणतात हिप्नोथेरपीमध्ये, आणि आपण डिरेक्टली त्याचे जे रूट कॉजेस आहेत त्याच्यामध्ये जातो. जसं फॉर एक्झाम्पल मी जे आता माझ्या क्लायंटबद्दल बोलले, शी इज अ बिग लॉयर, हाय अचिव्हिंग क्लायंट आहे ती खूप जास्त, आणि अदरवाईज तुम्ही बघाल शी सीम्स व्हेरी हॅपी. हावेवर तिचं जेव्हा आम्ही डिप्रेशनचं बघत होतो की वाय शी फिलिंग सो डिप्रेस्ड, तिचं जे मूळ कारण होतं तिच्या लहानपणीमध्ये आम्हाला दिसलं की तिची आई जी होती त्यांना मेंटल हेल्थचा इश्यू होता, स्किझोफ्रेनिया होता. बाबा जे होते ते सतत टोकत राहायचे, कोणतेही भावना ते घरी एक्सप्रेस व्हायला द्यायचे नाही. तर सतत तिला असं वाटायचं की मला आतच सगळं आतच ठेवायचं आहे, आणि माझा ओनली एस्केप इज की मला खूप जास्त अचीव करायचं आहे, तेव्हा मग मी या घरातून पळू शकते. पण ते समहाव कोप केलं त्यांनी, कारण आपल्या ब्रेनची माइंडची एवढी कॅपॅसिटी असते, बट आफ्टर अ पॉईंट आपले जे कोपिंग मेकॅनिझम्स असतात ते पण वीक होतात, जसे माझ्या क्लायंटच्या केसमध्ये झाले. आणि त्याच्यानंतर डिप्रेशन, अनझायटी या सगळ्या गोष्टी खूप डेव्हलप झाल्या, आणि शी वॉज ऑल्सो सुसायडल. म्हणजे संमोहन प्रक्रियेमधून आपण जे आपले पास्ट ट्रॉमाज जे आपण म्हणतो ते आपण बाहेर काढतो, म्हणजे बेसिकली आपण त्याच्या रूट कॉजपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. आणि मॅम रेकीबद्दल काय सांगाल? ओके, रेकी जे आहे हे माइंड, बॉडी, सोल या सगळ्या लेवलवर काम करतं. आणि रेकीमध्ये बेसिकली द अंडरस्टँडिंग इज की आपण फक्त माइंड आणि बॉडी नाही आहोत, त्याच्याबरोबर आपला एक आत्मा किंवा जे आपण सोल म्हणतो तो पण आहे, जो खूपदा मे बी दुसऱ्यांची एनर्जीज, दुसऱ्यांच्या ज्या ऊर्जा असतात त्या पिकअप करतात. सो मे बी मी ट्रेनमध्ये जात आहे, माझा समोरचा व्यक्ती खूप डिप्रेस्ड आहे, किंवा मे बी सतत मी न्यूज बघत आहे, न्यूजमध्ये मला वॉर्स, रेफ्युजीज, जे पण पॉलिटिकल क्लायमेट आहे त्याचेच न्यूज मिळत आहेत. तर समवेअर मी, बिकॉज आय एम एन एनर्जेटिक बीइंग, मी ते प्रोबेबली पिकअप करेन. ओके, आणि रेकी हेल्प्स की आपण या सगळ्या ज्या ऊर्जा आहेत ते आपण रिलीज करू शकतो. दॅट इज वन एक्सप्लेनेशन ऑफ इट. आणि सेकंड एक्सप्लेनेशन हे आहे की रेकी बेसिकली एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, जे एक रेकी प्रॅक्टिशनर त्या क्लायंटला देतं, आणि जे पण नेगेटिव्हिटी आहे, ब्लॉकेज आहे ते रिलीज करतं. नक्कीच आपण अशीच माहिती जाणून घेणार आहोत, पण आपल्याला एक फोन आहेत, अजिंक्य बदलापूरवरून. सर तुमचा प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की आत्महत्या डिप्रेशनमुळेच होतात का, आणि त्या न होण्यासाठी सरकारी पातळीवर काही उपाययोजना करता येऊ शकतील का, असं विचारायचं. ओके, थँक्यू फॉर द क्वेश्चन. सो सुसाईड फक्त डिप्रेशनमुळे होत नाहीत, पण डिप्रेशन एक खूप मेजर कारण आहे फॉर सुसाईड. ओके, समज तुम्हाला कोणत्या प्रकारचं व्यसन असेल, दारूचं, सिगरेटचं, तर त्याच्यामुळे पण तुम्हाला डिप्रेस्ड फील होऊ शकतं आणि सुसायडल फील होऊ शकतं. त्याबरोबरच बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा बायपोलार पर्सनॅलिटी डिसऑर्डर याच्यामध्ये पण सुसाईडचे रेट्स खूप जास्त प्रमाणात दिसतात. नक्कीच मॅम, तुम्ही आता जसं वेगवेगळे हेतू म्हणजे कारण सांगितले, तर मला एक तरुण विद्यार्थ्यांबद्दल म्हणा किंवा तरुण व्यक्तींबद्दल म्हणा एक विचारायचं होतं की तरुण वेगवेगळ्या नैराश्येतून व्यसनाकडे जातात आणि मग व्यसनाच्या आधी होऊन मग पुढे आत्महत्या आणि बाकी गोष्टी घडत जातात. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे
तरुणांनी ते करण्यापासून कसं प्रवृत्त झालं पाहिजे? आता बघा, याच्यामध्ये पण अगेन रूट याच्यामध्ये जातं की तुमचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिला इच्छा का होत आहे की तिला या ज्या सगळ्या व्यसन आहेत किंवा दारू सिगरेट हे ट्राय करायचे आहेत. सो सर्वात आधी जेव्हा घरी एक मोकळं वातावरण मिळत नाही किंवा पालकांचं रिलेशनशिप आपल्या मुलांबरोबर एक फ्रेंड सारखं नसतं, तर मुलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, एस्पेशली जेव्हा ते टीनेजर्स असतात तेव्हा. आणि त्या साहजिक गोष्ट आहे, बाहेरून त्यांना इन्फॉर्मेशन मिळत असते आणि समज आई बाबांशी ते या गोष्टी मोकळ्यापणे नाही बोलू शकत, तर फ्रेंड्स बरोबर जाऊन त्यांना हे ट्राय करण्याची इच्छा होते. सो म्हणून सर्वात आधी घरी एक मोकळं वातावरण असणं हे इम्पॉर्टंट आहे, सो दॅट इवन इफ मुलांनी ऐकलं आपल्या मित्रांकडून की आज आपण दारू प्यायला जाऊया, तर ते घरी येऊन हे सांगू शकतात. जसं मला लक्षात आहे, मी जेव्हा लहान होते तेव्हा मी माझ्या आईला बोललेले, मम्मा हे असं म्हणत आहेत, मी काय करू? तर माझ्या आईने मला सांगितलेलं, तुला काय वाटतं? मी बोलले, मला इंटरेस्ट नाही आहे, मला तो दारू खूप कडू वाटते. आणि माझी आई बोलली, मग नको घेऊ. सो म्हणून आय थिंक माझ्या केसमध्ये, माझ्या बहिणीच्या केसमध्ये आम्हाला कधीही कोणतं अडिक्शन किंवा या गोष्टींबद्दल एवढं जास्त काही कुतूहल वाटलं नाही. सो दॅट इज द फर्स्ट स्टेप आय वुड से. नक्कीच कुटुंब सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतं ह्या सर्व गोष्टींमध्ये. आता आपल्याला वेळेची कमतरता असल्यामुळे प्रेक्षकांसाठी एक टेक होम मेसेज तुम्ही काही सांगू शकाल का? मी हेच सांगेन की जसं आपण जिमला जातो आणि जिमला जाताना आपल्याला कोणतेही प्रकारची लाज वाटत नाही की अरे मी जिमला कसं जाऊ, तसंच समज तुम्हाला कोणताही प्रकारचा मेंटल किंवा इमोशनल ताणतणाव होत असेल, त्रास होत असेल, तर एका सायकोथेरपिस्टकडे जाणं, सायकायट्रिस्टकडे जाण्यामध्ये काहीच लाज नाही आहे. आणि तुम्ही जाल तर तुम्ही अजून लोकांना इन्स्पायर कराल टू टेक केअर ऑफ देअर मेंटल हेल्थ. दॅट इज व्हॉट माय टेक होम. नक्कीच मॅडम, आज मॅडमांकडून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटलेली आहे आणि नक्कीच ही आपल्याला सर्वांना खूप उपयुक्त ठरणार आहे. तरी आता आपल्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध हा संपत आलेला आहे आणि आपण आता विश्रांतीनंतर एका नवीन विषयासह आणि नवीन तज्ज्ञांसह भेटणार आहोत. तोपर्यंत बघत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण नवीन विषय घेणार आहोत आणि विषय आहे जगण्याचा श्वास, इंटरस्टिशियल लंग डिसीज. पुन्हा एकदा बघावा, जगण्याचा श्वास, इंटरस्टिशियल लंग डिसीज. आणि प्रेक्षक हो, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. आरोग्य संपदामध्ये तुमचे स्वागत सर. सरांविषयी छोटेखानी परिचय करून द्यायचा झालाच. सर हे ज्येष्ठ चेस्ट फिजिशियन व पल्मोनॉलॉजिस्ट असून सरांना या क्षेत्रात 36 वर्षाहून जास्त क्लिनिकल, शैक्षणिक व संशोधनाचा अनुभव आहे. सर मुंबई सायन्स युरी येथील ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल येथे सरांनी सेवा बजावली असून रुग्णसेवा, अध्यापन आणि संशोधन यामध्ये सरांचा सक्रिय सहभाग आहे. सरांनी फार्माकोव्हिजिलन्स, औषध प्रतिरोधक क्षयरोग व्यवस्थापन व इंटरस्टिशियल लंग डिसीज जनजागृती या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. सरांचे 35 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन लेख इंडेक्स व पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. क्षयरोग, श्वसनविकार व तंबाखू, मद्य व्यसनमुक्तीवरील 170 पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडिओ सरांचे यूट्यूब, दूरदर्शन, सह्याद्री व आकाशवाणी या प्रसार माध्यमांद्वारे आहेत. सरांची 5 शैक्षणिक पुस्तके आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेली आहेत. सरांचे आत्मचरित्र, श्वास व त्या पलीकडे, ब्रीथ अँड बियॉन्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहे. सरांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आणि पदव्यांबद्दल म्हणायचं झालं तर सरांना IMA कडून मानद प्राध्यापक अशी, तर गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य सेवेत गांधीवादी तत्त्वज्ञानातील मानद डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे. सरांच्या पुरस्कारांबद्दल बोलायचे झाले तर WPA
वर्ल्ड पार्लमेंट पुरस्कार 2024 आणि IMA महाराष्ट्र राज्य सर्वोत्तम शैक्षणिक योगदान पुरस्कार 2022-23 सरांना मिळालेला आहे. प्रेक्षक हो, सरांचे सामाजिक योगदान किंवा सामाजिक कार्य खूप मोठे आहे. सरांबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला वेळ कमी पडेल. तरी सर, आपण चर्चेला, कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला विषय आजचा आहे इंटरस्टिशियल लंग डिसीजेस. प्रेक्षक हो, फुफ्फुसे हे व्यक्तीचे एक महत्त्वाचा अवयव आहे शरीरातला. तर सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की फुफ्फुसांची रचना आणि फुफ्फुसांचे कार्य कशा पद्धतीने चालते. फुफ्फुस हे व्हायटल ऑर्गन आहे, सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे की ज्याच्यामुळे आपण शरीरामध्ये श्वास घेतो आणि श्वास घेतल्यानंतर ज्या हवेमधून आपण त्यातला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो, जे बाय प्रोडक्ट आहे. फुफ्फुसामध्ये जेव्हा श्वास घेतो, श्वास नलिकेतून शेवटचा जो भाग आहे त्याला वायुकोश म्हणतात, त्याला ॲल्व्हेओलाई. ह्या ॲल्व्हेओलायमधून जेव्हा आपलं ऑक्सिजन रक्तवाहिनीत जातं आणि रक्तवाहिनीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं, त्याच्यामध्ये एक छोटासा सूक्ष्म पडदा आहे आणि हा पडद्याला आपण इंटरस्टिशियम म्हणतो. आता हा इंटरस्टिशियम जो पडदा आहे हा फार महत्त्वाचं काम करतो त्यामध्ये, कारण हा जर व्यवस्थित पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट किंवा त्या ऑक्सिजन जात नसेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणूनच ही आजचा जो विषय आहे इंटरस्टिशियल लंग डिजीज, म्हणजे हा इंटरस्टिशियमला होणारा आजार आहे. आता हा आजार फार पूर्वी असं समजलं जायचं की फार रेअर आहे, म्हणजे फार कमी होतो. पण आता ज्या काही नवीन गोष्टी आल्यात, संशोधन आले, नवीन टेस्ट आलेत, ह्यामुळे तो लवकर आपल्याला डिटेक्ट होतो आणि आणखीन काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा आता आपल्याला पुष्कळ जास्त दिसायला लागला आहे. जगामध्ये 50 लाखपेक्षा जास्त लोक ह्यामुळे ग्रस्त आहेत आणि ह्याला प्रॉपर ट्रीटमेंट नसल्यामुळे, सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला जे सिम्पटम आहे त्याची ट्रीटमेंट देणं हाच एक प्रकार आहे. मग ह्याचं लवकर निदान झालं आणि लवकर उपचार केले तर त्या माणसाचे लाईफस्टाईल किंवा त्यांचं जगण्याचं हे आहे ते चांगलं होऊ शकतं. म्हणून हा विषय आहे आणि ह्या विषयाचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे मॉर्टॅलिटी रेट ह्याच्यामध्ये पूर्वी जास्त होता. मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी म्हणजे मरण्याचं जे प्रमाण होतं ते अतिशय जास्त होतं. त्याची 2 प्रकार आपण पकडू शकतो, एक नोन कॉज, एक अननोन कॉज. नोन कॉज म्हणजे ज्या दुसरा काही आजार असतो, उदाहरणार्थ कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहेत ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात, सांधे खराब होतात, किंवा स्क्लेरोडर्मा, अशा आजारामध्ये किंवा अँकोलॉजी स्पॉन्डायलायटिस अशा आजारामध्ये काही वेळेला इंटरस्टिशियम पण त्याचा परिणाम होतो. आणि मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला श्वास लागायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणजे ब्रेथलेसनेस. आणि ते श्वास घ्यायला आपल्याला सुरुवातीला एक्झर्शनवर होतो, नंतर मग काय होतं की हळूहळू तो इतका वाढतो की तो मग आपल्याला बसल्या जागी पण श्वास घ्यायला त्रास होतो. अशा कंडिशनमध्ये समजा जर आपल्याला काही आता पेशंट असेल आणि ज्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, ज्याला खोकला आहे, तो 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस आहे, सगळे टेस्ट करून झाले, सगळे उपाय करून झाले तरी काही सापडत नाही, ज्याला दम लागतोय, ज्याला विकनेस आलाय, अशा लोकांमध्ये आपण त्याचा सस्पेक्टेड म्हणजे संशय घेतला पाहिजे. कदाचित हा ILD तर नाही. ILDचं पुढच्या ज्या तपासण्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि पुढच्या तपासण्या केल्याशिवाय किंवा मल्टीपर्पज म्हणजे सगळे तज्ज्ञ एकत्र आल्याशिवाय ILD हा लवकर डायग्नोज होत नाही. सर, जसं आता तुम्ही फुफ्फुसांच्या रचनामध्ये इंटरस्टिशियम आपण आज बघणार आहोत, तर फुफ्फुसाच्या रचनेमध्ये इंटरस्टिशियमचे काय महत्त्वाचं कार्य आहे, म्हणजे त्याची फुफ्फुसाची कार्यप्रणाली आणि इंटरस्टिशियमची कार्यप्रणाली ही कशी चालते? जसं मी सांगितलं की शरीरामध्ये 2 फुफ्फुस असतात आणि आपण श्वास घेतो, ती जी हवा जाती ती श्वास नलिकेतून आपलं
वायुकोश ज्याला ॲल्व्हेलाई म्हणतात, जिथं हवा रक्तामध्ये जाते, म्हणजे त्याच्यामधलं ऑक्सिजन रक्तामध्ये जातं आणि कार्बन डायऑक्साईड रक्तामधलं जे बाय प्रोडक्ट आहे जे बाहेर टाकायचं असतं ते वायुकोशमध्ये येतं. ह्या ॲल्व्हेलाई आणि रक्तवाहिनी ज्या कॅपिलरीज असतात, छोट्या ज्या रक्तवाहिन्या, त्याच्यामध्ये एक सूक्ष्म पडदा असतो. हा जो पडदा आहे, कारण आपल्या शरीरामध्ये लाखोनी ॲल्व्हेलाई आहेत, तर ह्या पडदा जो असतो ह्या लाखो ॲल्व्हेलायच्या मध्ये असतो आणि ह्या पडद्याला आपण सायंटिफिकली आपण त्याला इंटरस्टिशियम म्हणतो. हा पडदा त्यावेळेला त्याला चीर येते, म्हणजे फायब्रोस होतो. पहिलं त्याच्या अगोदर त्याला इन्फ्लामेशन येतं, म्हणजे सूज येते. आणि जर सूज आली तर सूजेचं रूपांतर फायब्रोसिसमध्ये होतं. हा जेव्हा फायब्रोस होतो तो ऑक्सिजन जाण्यासाठी, म्हणजे शरीरातून ॲल्व्हेलायमधून रक्तवाहिनीत जाण्यासाठी तो अडथळा तयार करतो. आणि अशा अडथळ्याला जेव्हा होतो त्याला आपण इंटरस्टिशियम लंग डिजीज म्हणतो. नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की जेव्हा पडदा खराब होतो किंवा त्याला काही इजा होते आणि तो फायब्रोज्ड होतो तर त्याच्यामधून आपल्याला इंटरस्टिशियल लंग डिसीज होतो. तर सर, हे जे इंटरस्टिशियल लंग डिसीजची मग रोग प्रक्रिया जे म्हणतो आपण, पॅथॉलॉजी, ती कशी असते? हा अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण ह्याच्याशिवाय आपल्याला हे समजू शकत नाही की रोग प्रक्रिया काय, म्हणजे पॅथॉलॉजी काय होतं की ज्यावेळेला आपलं श्वास घेत असतो आणि ह्या ज्या पोल्युशन आहे किंवा काही अशा गोष्टी आहेत की जिला सिलिकोसिस म्हणजे ज्या काम करणारा मनुष्य खाणीमध्ये काम करतो किंवा काही वर्कर आहेत जे मिलमध्ये काम करतात, अशा जागी तो जो किंवा धूळ आहे ती जेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये जाते आणि ती जेव्हा फुफ्फुसामधून जाऊन आपल्या इंटरस्टिशियमला इजा पोचवते, त्यामुळं पहिली आपली शरीराची गोष्ट म्हणजे त्याला सूज येते. आणि सूज आल्यानंतर त्याला सुजेचं रूपांतर फायब्रोसिस म्हणजे चीर पडणे हे जेव्हा होतं, अशा कंडिशनला आपण इंटरस्टिशियल लंग डिजीज असं म्हणू शकतो. नक्कीच. आणि सर, याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असते की रोगजन्य प्रक्रिया, म्हणजे जे इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे तर त्याची रोगजन्य प्रक्रिया म्हणजे पॅथोजेनेसिस कसं आहे? पॅथोजेनेसिस ह्याच प्रकारे असणार, कारण का तुमच्या ज्यावेळेला आपण श्वास घेतो ॲल्व्हेलायमध्ये ते आपले हवा जाते आणि ॲल्व्हेलायमधून जेव्हा ऑक्सिजन घ्यायची वेळ असते त्यावेळेला जर ह्या पर्टिक्युलरली इंटरस्टिशियलला जर काय इजा झाली तर त्या इजा होण्याच्या प्रक्रियेला आपण पॅथोजेनेसिस ऑफ इंटरस्टिशियल लंग डिजीज म्हणू शकतो. नक्कीच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे आपण इंटरस्टिशियल लंग डिसीजेस म्हणतो आहे तर याचे डिफरन्शियल डायग्नोसिस किंवा वेगवेगळ्या प्रकारे हे कसे विभाजन केले जाते यांचं? एक छोटंसं मी थोडंसं जास्त हे करतो, कारण फुफ्फुसाला कुठलाही आजार झाला किंवा फुफ्फुसाला आजार झाला तर आपल्याला खोकला येतो, दम लागतो. आता हे खोकला आणि दम लागणं हा मेन कारण आहेत, पण त्याला आम्ही डिस्निया म्हणतो. तो ॲक्यूट असू शकतो, तो क्रोनिक असू शकतो किंवा तो इंटरमिटंट असू शकतो. ॲक्यूट असला तर पल्मनरी एम्बॉलिझम, अस्थमामध्ये अस्थमा अटॅक आल्यामध्ये पण होऊ शकतं. क्रोनिक असला तर त्याला COPD होऊ शकतं, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजीज, किंवा ILD मध्ये IPF, इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस असो. आणि इंटरमिटंट म्हणजे अस्थमा, जिथे ॲलर्जन आल्यानंतर आपल्या शरीराला किंवा आपल्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेला सूज येते आणि तो बघ त्या ऑक्सिजन किंवा हवा जायला त्रास होतो. ह्या 3 कंडिशन आहेत. आणि दुसऱ्या आणखीन आपण बघू शकतो की निओप्लास्टिक आहेत, ज्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो, किंवा इन्फेक्शन आहे जे न्यूमोनिया आहे किंवा ट्युबरक्लोसिस आहे. अशा कंडिशन ज्या असतात
तर ह्या ज्या कंडिशन आहेत ह्याच्यामध्ये आपल्या इंटरस्टिशियल लंग डिझीजमध्ये कोरडा खोकला येणे किंवा दम लागणे ह्या कंडिशन जर असतील तर आपण पुढचा तपास करायला हवा. नक्कीच आपण ह्या विषयावरती अजून माहिती घेत आहोत, परंतु आपल्याला एक फोन आलाय. मंगलताई आपटे पुण्यावरून, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा की वयोमानानुसार काही लोकांना दम लागतो, मग त्यांनी दम लागल्यानंतर सगळे घरचे घाबरून जातात, मग त्यांनी मार्गदर्शन आपण काय करू शकाल? मग त्यांना वाफारा द्यावा का काय करावं त्याच्यासाठी आपण त्या संदर्भात काय करा? बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की वय झाल्यानंतर लोकांना दम लागतो. तर असं पाहिलं आहे की इंटरस्टिशियल डिजीज जे इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस आहे हा आजार आहे ना 60 किंवा 60च्या नंतरच्या वयाच्या माणसांना होतो. आणि अशा वेळेला तुम्हाला पहिली गोष्ट की पहिले तर तुम्ही डॉक्टरला दाखवलं पाहिजे, कारण त्याच्या डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये जर आपण गेलं तर तो न्यूमोनिया असू शकतो जर ॲक्यूट केस असेल, तो COPD असू शकतो जर क्रोनिक केस असेल. पण जर त्या वयस्कर माणसाला हळूहळू जर तो वाढत असेल तर त्याची हिस्ट्री घेणं पहिलं महत्त्वाचं आहे. हिस्ट्रीमध्ये त्यांनी जर काही व्यसन केले असतील, धूम्रपान व्यसन सर्वात महत्त्वाचं आहे, त्यांनी कुठे काम केलं असेल, अशा जागी धूळ आणि ह्याच्या जागी जर काम केलं असेल, अशा जागीचे त्याची हिस्ट्री महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशनमध्ये आपल्याला जर त्या माणसाच्या एक्झामिनेशनमध्ये वेल्क्रो जर आपल्याला वेल्क्रो नावाचं जे हे आहे ना किंवा आपण बर्फावरून चालल्यावर जो आवाज येतो असा जर स्टेटोस्कोपमध्ये जर आवाज येत असेल तर आपण ILD असण्याची शक्यता सस्पेक्ट करू शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये आपण ILDचा तपास करतो. आता ह्यांचा प्रश्न आहे की अशाला काय केलं पाहिजे. तपासामध्ये पहिला की आपण एक्सरे केला पाहिजे. एक्सरेमध्ये जर तुम्हाला ग्राउंड ग्लास अपीअरन्स किंवा रेटिक्युलर फाइंडिंग मिळत असेल तर ILD असू शकेल. अस्थमामध्ये तसं काही सापडत नाही एक्सरेमध्ये, पण दुसरे जे काही आजार आहेत त्या आजाराचा आपल्याला तो आजार आहे का बघणं गरजेचं आहे. म्हणजे ते एक्सक्लूड करता येतात. आणि मग जर शेवटचं जर ILD असेल तर काही औषधं आहेत की ज्याने तो जो वेग आहे तो वेग ज्या वेगाने वाढत असतो तो मंदवाया किंवा तो कमी करता येतो. ILD हा संपूर्णपणे बरा होत नाही, पण ILD हा आपल्याला त्याचा वेग कमी करता येतो. आणि अशा लोकांचं जे जीवन आहे ते थोडंसं लाईफस्टाईल चेंज करणं. काही लोक आता वयस्कर असतात, सिगरेट बिडी पित असतात, अशा लोकांचा तो लाईफस्टाईल चेंज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर लाईफस्टाईल जर त्याची चेंज केली तर तो ज्या वेगाने वाढत आहे तो वेग कमी होतो. उदाहरणार्थ कदाचित त्यांना असूही शकतो ILD, पण जर धूम्रपान करत असेल तर त्याचा वेग जो वाढतो तो कमी करता येतो. म्हणून ज्या सवयी आहेत, ज्या सवयी ज्याच्यामुळे त्रास होऊ शकतो अशा सवयी सोडणं. म्हणजे समजा अशा जागी गावी काम करतात, शेतामध्ये काम करतात, तिथं रसायने वापरतात, तिथं धूळ असते, त्यामुळेही होऊ शकतो त्रास, तर ते अवॉइड करणं. किंवा अशा जागी जिथं आपण काम करतो तिथं मास्क वापरणं की ज्यांनी धूळ वगैरेचा तो संपर्क येऊ नये असं करणं. हे सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच. आणि त्यांना डॉक्टरांना दाखवून त्यांची सगळी तपासणी करून त्यांना कोणता आजार आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. ILD असेल तर काही औषधं ILDमध्ये दोन हे आहेत की एक तर नोन कॉज, त्याला आम्ही सेकंडरी म्हणतो, आणि अननोन कॉज म्हणजे त्याला प्रायमरी म्हणतो. प्रायमरीमध्ये जर असेल तर त्यांना अँटीफायब्रोटिक ड्रग देऊन किंवा ऑक्सिजन 90पेक्षा कमी असेल, जर आपण पल्स ऑक्सिमीटरने बघितलं, आपण कोविडमध्ये हे करत होतो, पल्स ऑक्सिमीटरमध्ये जर बघितलं, जर त्याचं सॅच्युरेशन ऑक्सिजन सॅच्युरेशन 90पेक्षा कमी असेल तर आपण नक्कीच त्यांना ऑक्सिजन दिलं पाहिजे. किंवा औषधं अशी दिले पाहिजेत की ज्यामुळे
ऑक्सिजन लेवल वाढू शकतं. उदाहरणार्थ कधी कधी आपल्या फुफ्फुसामध्ये वीज वगैरे असते, ज्यांनी श्वासनलिका आकुंचित पावतात किंवा त्यांना सूज आलेली असते. तर अशा वेळेला तुम्हाला सूज कमी होणं किंवा कन्स्ट्रिक्ट होत आहेत त्या अशा ब्रॉन्कोडायलेटर वगैरे देऊन त्यांचा ऑक्सिजन वाढवू शकतो. आणि जर काही कॉज असेल, उदाहरणार्थ न्यूमोनिया असेल किंवा COPD असेल, तर अशाची आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला येते. ट्रीटमेंट काही आजाराची मध्ये COPD आहे किंवा ILD आहे, म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिजीज, ह्याची ट्रीटमेंट सपोर्टिव्ह आणि सिम्प्टोमॅटिक मिळते. आणि तो जो वेग आहे किंवा तो जो त्रास आहे तो कमी करता येतो, पण आजार संपूर्णपणे पूर्वीसारखा किंवा बरा होऊ शकत नाही. ILD मध्ये IPF नावाचा जो आजार आहे, इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस, त्याच्यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी पूर्वी फार कमी होते, ऑलमोस्ट 3 वर्षाची होती. पण आता काही औषधामुळे तो जो पिरियड आहे तो वाढवता येतो. नक्कीच मंगलाताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणि त्यांच्या जे सर्वांसाठीच एक ते महत्त्वाचं उत्तर होतं की जेव्हा एक एज्ड किंवा प्रौढ व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींना जेव्हा श्वासाचा त्रास होतो तर तेव्हा तुम्ही काय काय करावं, ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला या एका प्रश्नांमधून मिळून गेलं आहे. सर, ह्या प्रश्नांमध्ये जसं आपण इंटरस्टिशियल लंग डिसीज, त्याची कारणं किंवा त्याची लक्षणं ही आम्हाला ह्या तुमच्या उत्तरांमधून मिळून गेली आहे, पण तरी त्याच्यामध्ये कारणं अजून काही आहेत का? हां, कारण आपण इंटरस्टिशियल लंग डिजीज हा एकच आजार नाही आहे. हा म्हणजे हा 200 विकार, एक प्रकारचा विकार, म्हणजे त्याचे क्लिनिकली रेडिओलॉजिकली म्हणजे एक्सरे किंवा HRCT मध्ये किंवा पॅथॉलॉजिकली दिसणारा सेम असा हे म्हणजे त्याचे पॅथॉलॉजी किंवा त्याचं हे होणं जे आहे ते सेम असतं, पण त्याचे वेगळे वेगळे विकार आहेत. उदाहरणार्थ आपण नोन आणि अननोन जे म्हणतो, नोनमध्ये आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर जसे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, स्क्लेरोडर्मा आहे किंवा ऑटो इम्युन डिजीज आहेत, ह्याच्यामध्ये पण आजार ILD असते. ह्याच्यामध्ये अननोनमध्ये किंवा ज्या अज्ञात आहे, ज्याचं आपल्याला कारण सापडत नाही, त्याच्यातला महत्त्व म्हणजे IPF मध्ये तुम्हाला जर काही लक्षणं जर सुरू होतात तर कोरडा खोकला, त्याच्यानंतर दम लागणं, पहिला सुरुवातीला थोडंसं काम केलं म्हणजे एक्झर्शननी होतो, नंतर हळूहळू त्याची स्टेज वाढत जाते आणि मग तो बसल्यावर सुद्धा लागतो. अशा ज्या कंडिशन आहेत किंवा त्यांना वीकनेस येणं, त्यांना थकवा येणं, थोडं जरी काम केलं तर थकवा येणं, अशा लक्षणं आहेत. ही जर लक्षणं दिसत असतील तर त्याचा पुढचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच. सर, तुम्ही पहिल्या प्रश्नांमध्ये म्हणजे उत्तरं देताना तुम्ही सांगितलं की आपण ILDला बाकी लंग्स डिसीजपासून कसं वेगळं करू शकतो, तर ते एक्सरेच्या बेसिसवर आपण वेगळं करू शकतो. तर अजून काही अशा तपासण्या आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला ILDचं डिफरन्शियल डायग्नोसिस करता येईल? नक्की. कारण का माहिती आहे की ILDमध्ये जर सर्वात महत्त्वाची जर चाचणीची बघितली तर HRCT म्हणून जे येते, HRCT स्कॅन. HRCT स्कॅनमध्ये आपल्याला समजतं की हा जो आजार आहे हा इंटरस्टिशियम किंवा अल्वेओलाला आहे. आणि त्याच्या पुढची एक टेस्ट आहे पल्मनरी फंक्शन टेस्ट होतं, त्याला ज्यामध्ये आपण स्पायरोमेट्री करतो. तर स्पायरोमेट्रीमध्ये आपलं FEV1 म्हणजे फोर्स व्हॉल्यूम इन 1 सेकंड आणि फोर्स व्हायटल कॅपॅसिटी दोन्हीही कमी होतात. त्या कमी झाल्या तर आपल्याला हे लक्षात येतं की ILD असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एक पुढची टेस्ट आहे DLCO, की DLCO जर टेस्ट जर कमी झाली असेल, कारण DLCO ही टेस्ट आहे ना आपल्या अल्वेओलामधून रक्तामध्ये ऑक्सिजन किती जात आहे त्याचं प्रमाण सांगते. ते जर 35 पेक्षा कमी असेल तर नक्कीच ते ILD आहे असं समजून आपण हे करतो. ह्या टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्लस ज्या ऑटोइम्युन डिजीज आहेत
त्याचंही टेस्ट करून आपल्याला लक्षात येतं की ह्या टेस्ट केल्यानंतर ह्या जर नसेल तर इंटरस्टिशियल पल्मनरी फायब्रोसिस नावाचं जी कंडिशन आहे ती असण्याची शक्यता आहे. नक्कीच. सर, एक प्रश्न असा आहे की रक्ताच्या कोणत्या चाचणीमधून आपल्याला हे कळू शकतं का की शरीरात काही इन्फेक्शन आहे ILD सारखं? काय माहिती, हा स्ट्रक्चरल चेंजेस आहेत. तर रक्ताच्या ज्या चाचण्या आहेत ANA म्हणून जे म्हणतात त्याच्यामधून आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर वगैरे समजू शकतात किंवा ह्यामध्ये काय माहिती आहे की एक आणखीन टेस्ट म्हणजे आम्ही जेव्हा काय बोलतात त्या ICU मध्ये पेशंटला नेतो त्या आर्ट्रियल ब्लड गॅसेसमध्ये समजू शकतं की ऑक्सिजन लेवल किती आहे किंवा त्या रेस्पिरेटरी फेलियरमध्ये गेला आहे आणि त्या कंडिशनमध्ये आम्हाला समजू शकतं की हा रेस्पिरेटरी फेलियरमध्ये आहे. पण अशा RA टेस्ट आहे की ज्याने रुमॅटिक आर्थरायटिसमुळे हा ILD झालेला आहे किंवा आणखीन दुसऱ्या काही कंडिशन आहेत की ज्यामुळे समजू शकतं. पण रक्ताच्या एवढ्या टेस्ट नाहीत जेवढ्या महत्त्वाच्या, जेवढं HRCT, DLCO आणि त्याच्यानंतर ह्या जर 2 टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणजे स्पायरोमेट्री. स्पायरोमेट्रीमध्ये आपल्याला कन्फर्म समजतं की श्वास घेतल्यानंतर आपला ऑक्सिजन किती प्रमाणात शरीरात जाते वगैरे आणि त्याचं कमी झालंय की का. आणि ॲक्च्युली काय होतं ह्याच्यामध्ये जो आपला स्पॉन्जसारखा जो लंग असतो तो कडक होतो आणि तो कडक झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये तेवढा ऑक्सिजन जात नाही किंवा त्याचं फंक्शन कमी होतं. सर, जसं तुम्ही व्यवस्थापनामध्ये सांगितलं की आपण डॉक्टरांकडे जावं आणि तुम्ही काही मेडिसिन्स पण सांगितल्या, तर असं हे इंटरस्टिशियल लंग डिसीजचं एक व्यवस्थित व्यवस्थापन कसं केलं जातं, त्याची उपचार पद्धती कशी असते? हा थोडासा फार मोठा प्रश्न आहे पण आपण थोडक्यात त्याला हे करूया. कारण का माहिती आहे 200 विकार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगळं वेगळं हे निघू शकतं. पहिली गोष्ट की समजा जर तो इंटरस्टिशियल पल्मनरी फायब्रोसिस आहे जो ह्या ILD मध्ये 50% इतका असतो, ह्याला काय की आपल्याला अँटीफायब्रोटिक ड्रग द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये अँटीफायब्रोटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी पण. अँटीफायब्रोटिक नवीन ड्रग आलेत, एक परफिन्डिन आणि निंटेनिब नावाचं ड्रग आहे. हे 2 ड्रग आता अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्याच्यामुळे आता असं बघितलंय की त्याचा रिपोर्टही चांगला येतोय. त्याच्यानंतर जर थर्ड्स आपण बघितलं, काही कंडिशनमध्ये ऑटोइम्युन डिझीज आहे तिथं आपल्याला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग द्यावे लागतात. त्याच्यानंतर आणखीन काही कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये काम करण्याच्या व्यवसायामध्ये काही लोक धुळीच्या व्यवसायात काम करतात, काही लोक अशा व्यवसाय लोकांना आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्या ह्याच्यात आपल्याकडे औषधाचं असं काही हे होऊ शकत नाही, पण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे त्या गोष्टी अवॉइड करणं. हां, तेच म्हणजे आपण म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर असं काय त्यांनी प्रिव्हेंशन घ्यावं किंवा प्रतिबंध कसा करावा ILDला, हे थोडक्यात माहिती करून. उदाहरणार्थ समजा जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय मनुष्य आणि त्या भागामध्ये ती धूळ आहे आणि ती धूळ आपल्या श्वसनातून जाऊन आपल्या फुफ्फुसाला खराब करते, तर अशा लोकांनी जर मास्क वापरला तर ते धूळ आपल्या शरीरात जाणार नाही आणि तो होणारा जो त्रास आहे तो कमी होईल. नक्कीच. पण त्याच्याबरोबर रेग्युलर त्या माणसाचं स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे. स्क्रीनिंग केल्यामुळे आपल्याला हे समजू शकतो की जर त्याला होत असेल तर त्या माणसाला त्या भागातून लवकर हे करावं. नक्कीच. जसं आपण म्हटलं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, तर इंटरस्टिशियल लंग्स डिसीज हा आपल्या श्वसन संस्थेचा आजार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर अशा ठिकाणी जात असू की जिथे धूळ आहे किंवा कोणत्याही प्रकारचे पार्टिकल्स आपल्या नाकामध्ये जात आहेत, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण मास्क लावून जावं आणि रिपिटेटिव्ह जे स्क्रीनिंग आपण म्हटलं की आपण परीक्षण करत राहावे आपल्या स्वतःचे, की आपल्याला जर कोणाला लक्षण दिसत असतील तर स्क्रीनिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की
याच्यासाठी एक कोणती लस आहे का? हा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का म्हणजे ILD झाल्यानंतर रेग्युलर आपल्याला श्वसनाचे इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोकोकल नावाची लस आपल्याला घ्यायला पाहिजे. आता कोविडची पण लस आलेली आहे, पण इन्फ्लुएन्झाची लस दरवर्षी घ्यायची असते आणि 3 ते 4 वर्षांनी न्यूमोकोकल नावाची लस घ्यायची असते. नक्कीच. आपल्याला आता याबद्दल लसीबद्दलही आपल्याला कळालं आहे. सरांनी आज खूप महत्त्वाची माहिती दिली आहे आपल्याला इंटरस्टिशियल लंग डिसीजबद्दल. सर, यासाठी मी तुमचे आपण इथे आल्याच्याबद्दल तुमचे आभार मानते. प्रेक्षक हो, तुम्हालाही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे, तर अशीच माहिती आपण घेत राहूया. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञासह. तोपर्यंत धन्यवाद.